सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला सेतु जेने अनाथा दिना कारणे तू कयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागीती दिव्य लोकासिने कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय बाबा महाराज की जय संतन की जय गोपाल कृष्ण भगवान की जय याती शूद्र वैश्य केला व्यवसाव आधी तो हा देव कुळपूज्य नये बोलो परी पाळिले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती विस्तारी सांगता बहुत प्रकार होईल उशीर आता पुरे आता आहे तैसा दिसतो विचार पुढील प्रकार देव जाणे भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा कृपावंत ऐसा कळू आले तुका म्हणे माझे सर्व भांडवल बोलविले बोल पांडुरंगे नये बोलो परी पाळिले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वाचे हृदय व्याप्त संत वैराग्य राग रसिक उन्मेष सुलोचन श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून या ऑनलाईन माध्यमातून श्रवण करणारे सर्व भावी भक्तजन आपणा सर्वांच्या चरणी अत्यंत विनम्र भावाने अभिवादन करून आजच्या या कथा चिंतनाला प्रारंभ करतो मागील 4 सत्रांपासून आपण वैराग्याचे महामेरू आणि वारकरी धर्म मंदिराचा कलश ज्यांनी भूषवला असे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चरित्राचा विचार या निमित्ताने आपण श्रवण करत आहात जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं चरित्र ऐकत असताना अनेक प्रसंग आपण श्रवण केले सर्वच प्रसंगांचा विचार
क्रमशः या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं असेल असंही माझं काही म्हणणं नाहीये. काही क्रम कदाचित मागे पुढे झाले असतील. महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनानंतर काही शतकांनंतर साधारण ताहराबादचे असणारे संत चरित्रकार श्री संत महिपती बाबा ताहराबादकर यांनी काही संतांची चरित्र जी काव्यबद्ध केलेली आहेत त्या चरित्र ग्रंथाचा आधार घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जे चरित्र महिपती बाबांनी 17 अध्यायांमध्ये वर्णन केलेलं आहे त्या चरित्र ग्रंथाच्या आधारे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वचनांच्या आधारे आपण महाराजांचं चरित्र काहीस विचारात घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे. महाराजांच्या जीवनामध्ये एका साधकाच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने प्रवास असतो, साधक स्थितीपासून तर सिद्ध अवस्थेपर्यंत, अशाच पद्धतीचा महाराजांचाही जीवनाचा प्रवास आहे. अवघं 42 वर्षाचं आयुष्य आणि परमार्थाचा जो प्रारंभ महाराजांचा लक्षात जर घेतला तर 21व्या वर्षी दुष्काळ पडल्यानंतर तिथून पुढील काळात 21 वर्षाच्या काळामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महाराजांनी केलेली ही एक अद्भुत क्रांती आहे. आणि म्हणून अवघ्या 21 वर्षामध्ये देखील ईश्वर प्राप्ती करून घेण्या एवढं सामर्थ्य आपल्या ठिकाणी आहे. आणि ते आपण जर अंतःकरणामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवली तर ती कृपा आपल्या सर्वांवरच भगवंताची होऊ शकते. असा एक आदर्श देखील आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या चरित्राच्या द्वारा घेऊ शकतो. संसार आणि प्रपंच करून, उद्योग व्यवसाय करून देखील आपण परमार्थाची साधना करू शकतो. हा देखील आदर्श जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आपण घेऊ शकतो. स्वकीयांच्या वियोगाचं दुःख सहन करूनही अनेक प्रकारचे आतोनात कष्ट सहन करून, हालापेष्टा सहन करून, सांपत्तिक स्थितीमध्ये इतकं परिवर्तन घडूनही आपल्या अंतःकरणामधील भगवंताविषयीचं असणारं प्रेम तसुभरही ढळू न देता आपण एकनिष्ठतेने परमार्थाची साधना करू शकतो. हा देखील आदर्श जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्राच्या द्वारा आपण घेऊ शकतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील परमार्थ किती उत्तम पद्धतीने केला जातो किंवा केला पाहिजे हा आदर्श देखील आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्रातून घेऊ शकतो. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाच्या द्वारा समाज मन ढळून निघू लागलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये मग रामेश्वर भट्टांसारखे प्रकांड पंडित असतील काय, चिंतामण देवांसारखे गणपतीचे थोर उपासक असतील काय, अनगडशाह फकीरासारखे इस्लाम धर्मामध्ये जन्माला येऊन देखील सिद्धी प्राप्त करून प्रसंगी तुकाराम महाराजांच्या अधिकाराची प्रचिती आल्यानंतर त्यांना शरण येत आहेत काय, अशा प्रकारे परधर्मीय, परपंथीय अशा पद्धतीने सर्वांनीच तुकोबरायांचं श्रेष्ठत्व स्वीकारलेलं होतं. तत्कालीन असणाऱ्या लोकांना तर महाराजांचा अधिकार उमगू लागलेला होता, परंतु महाराजांच्या आधी पूर्वसूरी असणारे संत जे आहेत, म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांबद्दल प्रीती व्यक्त करतायत. रामेश्वर भट्टांना सांगत असताना, तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, काजो अवतार नाम याचा, म्हणजे पूर्वकालीन संतांनी देखील जगद्गुरु तुकाराम महाराजांवर प्रेम करावं. उत्तरकालीन संतांनी तर निळोबराय आदी करून संतांनी तर तुकोबरायांवर प्रेम केलंच आणि अवघा महाराष्ट्र आज जगद्गुरु तुकाराम महाराजांवर प्रेम करतो. पण तत्कालीन पूर्व काळामधील आणि उत्तर काळामधील सर्वच संतांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मोठेपण स्वीकारलेलं होतं. आणि अभंगाच्या द्वारा, अभंग ही साधना, कीर्तन ही साधना, नामजप ही साधना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेली होती. भजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा.
या वचनांप्रमाणे संसाराकडे पूर्ण दुर्लक्ष करून आता महाराजांचं जीवन केवळ आणि केवळ तुका म्हणी आता उरलो उपकारा पुरता या अवस्थेवर जाऊन आरूढ झालेलं होतं. आणि मग अभंग कीर्तनाच्या द्वारा समाजाला प्रबोधन करत असताना महाराजांची देहू देहू पंचक्रोशी आणि त्याचबरोबर विशेषत्वाने लोहगाव या ठिकाणी महाराजांची अधिकची कीर्तनं झाली. लोहगाव इथे कीर्तनाला जात असताना प्रसंग असा सांगितला जातो की कीर्तन चालू आहे आणि महाराजांवर प्रेम करणारा एक भाविक तुकोबारायांचं कीर्तन श्रवण करायचं म्हणून मोठ्या उत्कंठेने त्या ठिकाणी आला. परंतु घरी त्याचं असणारं बाळ आजारी होतं. त्या बाळाला दवाखान्यामध्ये न्यावं, त्याची सेवा शुश्रूषा करावी. त्याऐवजी आपण जर कीर्तन ऐकून आलो की मग आपण आपल्या बाळाला वैद्याकडे घेऊन जाऊ असा विचार करून ते सद्ग्रस्त महाराजांच्या कीर्तनाकरता निघून गेले. इकडे बाळाची प्रकृती अत्यवस्थ झालेली आहे आणि दुर्भाग्यवशामध्ये बाळ मृत पावलं. आपल्या बाळाला जो मृत्यू आलेला आहे तो केवळ आणि केवळ या तुकोबाच्या कीर्तनामुळे आलेला आहे. कारण जर या तुकोबाचं कीर्तन गावामध्ये नसतं तर आपला नवरा तिथे कीर्तनाला गेला नसता आणि तो कीर्तनाला गेला नसता तर त्याने आपल्या मुलाला वैद्याकडे नेऊन त्याची सेवा शुश्रूषा केली असती. आणि म्हणून केवळ कीर्तनामुळे आपल्या मुलाला प्राणाला मुकावं लागलेलं आहे असा विचार त्या मातेच्या मनामध्ये आला. मनामध्ये राग निर्माण झाला आणि तसंच ते मेलेलं मूल उचलून ती महिला तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये घेऊन गेली. महाराजांच्या पायावरच ते मूल ठेवलं आणि सांगितलं की महाराज तुमच्या या कीर्तनामुळे माझा मुलगा हा मरण पावलेला आहे. तुकाराम महाराज मनोमन विचार करतात, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तनाचा तर परिणाम कीर्तनाने तर अंग हरिरूप होतं आणि कीर्तनाने हिचा मुलगा कसा मरण पावला. मग तिने सांगितलं, रडून रडून सांगितलं की तुमच्या या कीर्तनामुळे माझ्या मुलाला त्या ठिकाणी उपचार मिळाले नाही आणि दुर्भाग्याने हे मुलगा मरण पावलेला आहे. आणि मग त्या बाईने हट्ट धरला की आता जोपर्यंत तुम्ही या मुलाला जिवंत करत नाही तोपर्यंत तुमच्या पायावरून या मुलाला उचलणार नाही. आता मोठा प्रश्न निर्माण झाला की कीर्तनामध्ये मेलेलं मूल आणून ठेवलेलं आहे आणि जर आता समजा हे मूल जिवंत झालं नाही तर कीर्तन या हे मला फाटाफोडून आता याला जिवंत कसं करावं. महाराजांना विचार पडला, चिंतातूर झाले आणि सरते शेवटी देवावर निष्ठा असल्या कारणाने जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताला अंतकरणपूर्वक प्रार्थना केली. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जवा चेतना अनावया. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. देवा या जगामध्ये तुझ्याकरता अशक्य ते काय आहे. तू जर ठरवलं तर तू काहीही करू शकतो. करशील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वत राई आपुले करुणेची साई करीव आई मजवरी. देवाने ठरवलं तर देव सगळं काही करू शकतो. घडी मोडी हेळा मात्रे सर्व होय जानता. एका क्षणामध्ये सगळ्याची घडी बसू शकतो किंवा घडी विस्कटू सुद्धा शकतो. म्हणून तुझ्याकडे करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे आणि मी तुझी भक्ती करतोय, मी तुझं चिंतन करतोय आणि लोकांनाही नामसाधनेकडे प्रवृत्त करतोय. आता खऱ्या अर्थाने देवा तुझी परीक्षा आहे. तूच ठरव या बालकाला जीवनदान द्यायचं की असंच मृतावस्थेत ठेवायचं. महाराजांनी देवाचा धावा केला. भक्ताचा शब्द कधीही देव अनाठायी होऊ देत नाही आणि जसं झोपेतून उठावं अशा पद्धतीने तो मृत झालेला बालक जिवंत झालेला आहे. जे अशा काही घटना, चमत्काराच्या घटना महाराजांच्या देखील जीवनात घडलेल्या आहेत. पण संतांच्या जीवनामध्ये घडणारे जे काही चमत्कार आहेत
ते चमत्कार तत्कालीन असणाऱ्या प्रसंगाला न्याय देण्याकरता घडलेले आहेत. म्हणून चमत्कार करतात म्हणून त्यांना संत म्हणायचं, ही संतत्वाची चुकीची व्याख्या आहे. निळोबाराय महाराज म्हणतात की तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचुनी. नामस्मरणा वाचुनी काही टाणाटोणा नेनती, जे जादू टोना चमत्कार अंगारे धुपारे अशा पद्धतीने देऊन चमत्कृती करून लोकांची दिशाभूल करतात ते साधू नाहीत. म्हणून या विषयावर तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उपदेशपर अभंगांमध्ये फार ताशेरे ओढलेले आहेत. जे दांभिकपणाने भक्ती करतात, जे देवाचा भक्त म्हणून लोकांची दिशाभूल करतात, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकोनी करीती पाप. पाप वासना अंतकरणामध्ये ठेवून भलेपणाचा मुखवटा चेहऱ्यावर चढवून लोकांमध्ये आपण किती शहाणे आहोत, आपण किती चांगले आहोत, आपण किती देवाचे भक्त आहोत, आपल्याला कशी सिद्धी प्राप्त झालेली आहे, आपल्याला काय देवाची अनुभूती आलेली आहे, अनुभव नसताना देखील अनुभवाविना असणारं ज्ञान आणि ते ज्ञान लोकांना पाजून एक प्रकारे आपले भक्त कसे तयार होतील, आपला श्रद्धाळू वर्ग कसा तयार होईल, आपले अनुयायी कसे तयार होतील, याकरता आटोकाट प्रयत्न करणारे जे आहेत त्यांच्या बाबतीत मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज बोलत असताना कुठेही हातचं राखून बोलत नाही. एक करीती गुरु गुरु भोवती भारू शिष्यांचा, गुरु शिष्यपण हे तो अधम लक्षण. गुरुने शिष्य करायचा अशा प्रकारची जी परंपरा आहे, तर गुरु शिष्यपण हे तुकोबरायांना मान्य नव्हतं. म्हणजे कोणतं गुरु शिष्य पण मान्य नव्हतं? जिथे गुरुही दांभिक असावा आणि शिष्य देखील दांभिक असावा. अशा प्रकारची जी काही गुरु शिष्य परंपरा आहे ती मात्र जगद्गुरु तुकोबरायांना मान्य नव्हती. आपण उपदेशपर अभंग जर वाचले तर जगद्गुरु तुकाराम महाराज किती परखडपणे आणि कोणाचीही भीती न बाळगता, नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर, अशा पद्धतीने त्या काळामध्ये जे काही भक्तीचं स्तोम माजलेलं होतं आणि भक्तीचं स्तोम म्हणजे काय, की खरी जी भक्तीची व्याख्या आहे ती समजू न देता नको त्या पद्धतीने भक्ती करून लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन धर्माचा प्रचार प्रसार करणारे जे काही स्वतःला धर्मप्रेमी म्हणून घेत होते, पण वर्तन मात्र त्यांचं अधर्माचं होतं. असे जे होते त्यांच्या बाबतीत मात्र महाराज अत्यंत परखडपणे बोललेले आहेत. आपण उपदेशपर प्रकरण जर वाचून घेतलं तर आपल्या ते नक्कीच लक्षात येईल. पहा, गाथ्यामध्ये साधारण 4000हून अधिक अभंग आहेत. 492 असतील, 440 असतील, 484 असतील, वेगवेगळ्या पद्धतीने. पण या 4000 अभंगांच्या गाथेमध्ये जवळपास 1000हून अधिक अभंग, मला वाटतं साधारण 1072 वगैरे काही असावेत. इतक्या अभंगांची संख्या केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त उपदेशपर प्रकरण या प्रकरणातील आहेत. म्हणजे साधारण पावभागाची गाथा, 1/4 गाथा ही केवळ आणि केवळ फक्त उपदेशपर प्रकरण त्यामध्ये आहे. म्हणजे इतक्या विस्तृत प्रमाणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजाला उपदेश केलेला आहे. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची द्यावे, किंवा अधिकार तैसा दाविला मार्ग, चालत आहे मग कळू येते किंवा कळू आले. म्हणजे ज्याचा जसा अधिकार, ज्याची जशी योग्यता, त्या पद्धतीने त्याला उपदेश महाराजांनी केलेला आहे. म्हणून समाज घटकातील एकही वर्ग महाराजांच्या नजरेतून निसटलेला नाही. प्रत्येक वर्गाला, प्रत्येक व्यक्तीला महाराजांनी आपल्या अभंगाच्या द्वारा उपदेश केलेला आहे. आणि मग महाराजांच्या उपदेशाचं श्रवण करून तत्कालीन असणाऱ्या भाविक भक्तांना एक प्रकारे तृप्तीचा अनुभव येऊ लागलेला आहे. खरी भक्ती कोणती आहे, भक्ताने भक्ती कशी करावी, ज्या भक्तीद्वारा भगवान परमात्मा संतुष्ट होईल, प्रसन्न होईल, अशा प्रकारे भक्तीची सोपी सुलभ व्याख्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगावी.
कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. पहा बरं किती सोपं सांगितले. कोणत्याही जीवाचा मत्सर घडता कामा नये, हेच सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. आणि म्हणून अगदी सोप्या पद्धतीने महाराजांनी परमार्थातील असणारी जे काही अडथळे असतील, अडचणी असतील, पारंपरिक पद्धतीने ज्या काही त्रुटी निर्माण कदाचित झाल्या असतील, त्या त्रुटी, त्या उणिवा, ते दोष निवृत्त करून अत्यंत सोपी सुलभ अशी भक्तीची साधना समाजासमोर त्या ठिकाणी ठेवलेली आहे. महाराज म्हणतात, सोपे वर्म आम्हा सांगितले संती, काळदिंडी हाती घेऊनी नाचा, समाधीचे सुख सुख सांडावो वाळो, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मिळी गद्दारुळी आनंदे. अशी भक्तीची वाट अत्यंत सोपी आहे. तुका म्हणे सोपी आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. अशा पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लोकांना भक्तीचा मार्ग सांगावं आणि त्या भक्ती सुखामध्ये भक्ती आनंदामध्ये लोक न्हावून जात होते, समरस होत होते आणि आनंद घेत होते. अशाच पद्धतीने त्याच लोहगाव मधील असणारा एक शिवबा कासार नावाचा कासार समाजातील असणारा एक व्यक्ती, प्रारंभी त्याला तुकाराम महाराजांबद्दल मनामध्ये आकस भावना होती, द्वेष भावना होती, परंतु काही अनुभव त्याच्या जीवनामध्ये आले आणि त्याची सुद्धा प्रीती तुकाराम महाराजांच्या चरणाशी जडली. तोही नित्यनेमाने कीर्तन वगैरे ऐकण्याकरता येऊ लागला. नावजी माळी यांनी सुंदर असे हार तयार करावे महाराजांच्या गळ्यामध्ये घालण्याकरता. सोनबा ठाकूर या भाविकाने त्या ठिकाणी मृदुंग वाजवण्याचं काम करावं. अशा पद्धतीने काहींनी कोंडू पाटील यांनी ध्रुपद धरण्याचं काम करावं. गंगारामपंत मवाळ असतील, मल्हारपंत चिखलीकर असतील, कोंडू पाटील खांदवे असतील, कोंडाजी लोहकरे असतील, तुकोबारायांचे जे काही जावई आहेत त्यामध्ये मालजी गाडे असतील, तुकोबारायांच्या मुलींच्या लग्नाचाही प्रसंग या ठिकाणी महिपती बाबांनी सांगितलेला आहे की महाराजांच्या 3 कन्या, त्यामध्ये काशी, गंगा आणि भागीरथी या तीनही मुली, मग एक मुलगी मोझे परिवारामध्ये म्हणजे मोसे परिवारामध्ये लोहगावला, जांभूळकर परिवारामध्ये पुण्यामध्ये आणि गाडे परिवारामध्ये देहूच्याच पलीकडे असणाऱ्या येलवाडी गावामध्ये. तर मालजी गाडे हे सुद्धा तुकाराम महाराजांच्या 14 टाळकर्यांपैकी. त्याचबरोबर गंगारामपंत मवाळ आहेत, गवरशेठ मानी आहेत, संताजी जगनाडे आहेत, स्वतः तुकोबारायांचे लहान बंधू कान्होबराय आहेत. अशा प्रकारे महाराजांचे जे काही 14 टाळकरी आहेत ते नित्यनेमाने रामेश्वर भट्ट वाघोलीकर हे सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक महत्वाचे टाळकरी म्हणून मानले जातात. ही सर्व मंडळी गावोगाव तुकोबारायांच्या कीर्तनाकरता जाऊ लागलेली आहे. त्यामध्ये शिवबा कासाराला सुद्धा महाराजांची कीर्तन आवडू लागली आणि महाराजांविषयी भक्ती आणि प्रेम निर्माण झाल्यामुळे तो सुद्धा गावोगाव तुकोबारायांच्या कीर्तनाला जाऊ लागला. आता आपला नवरा सुद्धा त्या तुकारामाच्या नादी लागलेला आहे आणि अशा पद्धतीने त्या तुकोबानी तर संसाराची राखरांगोळी केली. आता आपला नवरा जर त्यांच्या नादी लागला आणि तोही त्यांच्या मागे मागे कीर्तन ऐकू लागला किंवा फिरू लागला, तर आपला व्यापार धंदा सगळा बुडाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पतिदेवांना परोपरीने सांगण्याचा प्रयत्न केला, पण पती काही ऐकायला तयार नाहीये. मग ज्यांच्या भजनाला किंवा ज्यांच्या नादी आपला नवरा लागलेला आहे, त्याच तुकारामाला आपण अद्दल घडवावी
असा दुर्विचार शिवबा कासाराच्या पत्नीच्या मनामध्ये निर्माण झाला आणि तिने आपल्या पतिदेवांना सांगितलं की तुमच्या गुरुदेवांची सेवा करावी अशी माझी सुद्धा इच्छा आहे. म्हणून एके दिवशी तुम्ही तुमच्या गुरुजींना घरी घेऊन याल का? शिवबा कासाराला वाटलं माझं असं कीर्तनाला जाणं, गावोगाव महाराजांच्या सोबत फिरणं हे हिला आत्तापर्यंत आवडत नव्हतं. पण आता मात्र हिच्याही मनामध्ये तुकोबारायांबद्दल आदरभाव निर्माण झालेला आहे. त्यांची सेवा करण्याची इच्छा आहे. असं असेल तर आपण नक्कीच महाराजांना घेऊन येऊया. शिवबाला सुद्धा खूप आनंद झाला मनोमन. आणि मग अत्यंत आदरयुक्त पद्धतीने शिवबा कासाराने तुकोबांना घरी पाहुणचाराकरता बोलवलं. सायंकाळी पाहुणचार वगैरे घेतल्यानंतर महाराज निद्राधीन झालेले, पहाटे उठले, स्नान वगैरे करायचं. तर या शिवबा कासाराच्या पत्नीने काय काय केलं होतं, बंबामध्ये पाणी तापवायला ठेवलं होतं. रात्रभर ती त्या बंबामध्ये जाळ घालत होती, झोपलीच नव्हती. खरं तर बंब पेटलेला नव्हता, हिच्या अंतःकरणामध्ये जळफळाट निर्माण झालेला होता. आणि तो जाळ जोपर्यंत तुकोबारायांना अद्दल घडवणार नाही तोपर्यंत तो शांत होणार नव्हता. महाराज स्नानाकरता न्हाणी घरामध्ये शिरले आणि या असणाऱ्या कुटील स्त्रीने जे काही पाणी तापवलेलं होतं, अगदी उकळतं पाणी महाराजांच्या अंगावर टाकलं. जसं ते पाणी अंगावर पडलं, महाराजांची कांती जळू लागली आणि महाराज देवाचा धावा करू लागले. जळे माझी काया लागला ओनवा, धाव रे विठ्ठला माय बापा, धाव रे विठ्ठला माय बापा, जळे माझी काया लागला वनवा. देवा माझी काया जळू लागलेली आहे आणि अंग अंग माझं जळू लागलेले. धाव विठ्ठला, पांडुरंगा धाव, माझं रक्षण कर. आता मला फार वेदना होऊ लागलेल्या आहेत. महाराज अंगावर उकळतं पाणी पडलेलं आहे आणि तुकाराम महाराज मात्र देवाचा धावा करतायत. परिणाम काय झाला? अंगाला शीतलतेचा अनुभव आलेला आहे. त्या स्त्रीने जो विचार केला होता की तुकाराम महाराजांना आपण उकळतं पाणी टाकून जाळून मारू, परंतु तुकाराम महाराजांनी देवाचा धावा केल्यामुळे देवाच्या कृपेनेच शरीराला शीतलतेचा अनुभव आलेला आहे आणि त्या पाण्याचा काहीही परिणाम महाराजांच्या शरीरावर झालेला नाही. पण आपल्या पत्नीने आपल्या गुरुदेवांची सेवा करण्याऐवजी त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं हे जेव्हा शिवबा कासाराला कळालं, तो दंडवत घालून महाराजांची परोपरीने माफी मागायला लागला. महाराज माफ करा, महाराज माफ करा. चूक झाली माझ्याकडून. मी तुम्हाला घरी घेऊन आलो. मला माझ्या पत्नीच्या अंतःकरणातला भेद कळाला नाही. माफ करा. आणि तुकाराम महाराज तिथून निघून गेले. निघून गेल्यानंतर परिणाम काय झाला? तुकाराम महाराजांच्या अंगावर तर त्या उकळत्या पाण्याचा परिणाम झाला नाही, परंतु महिपती बाबांनी वर्णन केले, त्या असणाऱ्या स्त्रीच्या अंगावर मात्र फोड तयार झालेले आहेत. त्याला गुळम असं म्हटलेलं आहे. मोठे मोठे टप्परे फोड अंगावर तयार झालेले आहेत. आणि मग हे कशामुळे तयार झाले असतील? मग शिवबा कासाराच्या लक्षात आलं की माझ्या पत्नीने जो काही मोठा अपराध केलेला आहे, आपल्या गुरुदेवांना अशा प्रकारे छळलेला आहे, त्रास दिलेला आहे, त्याचाच परिणाम हा आहे. पण आता मग काय करावं? हे फोड कसे घालवावेत याचा विचार जेव्हा तो शिवबा कासार करत होता, तेव्हा घडलेली घटना त्यांनी रामेश्वर भट्टांना सांगितली की स्वामी, माझ्या पत्नीच्या द्वारा माझ्या गुरुदेवांचा मोठा अपमान झालेला आहे. ते विश्रांती करता घरी आले असताना, स्नान करत असताना माझ्या पत्नीने त्यांच्या अंगावर खोटेपणाने उकळतं पाणी टाकलं आणि त्याचा परिणाम तिच्या अंगावर फोड आलेले आहेत. आता काय करावं?
रामेश्वर भट्ट म्हटले, माझ्या गुरुदेवांनी ज्या न्हाणी घरामध्ये स्नान केलं, त्यांच्या अंगावरचं पाणी ज्या मातीमध्ये मिसळलेलं आहे, ज्या मातीत गेलेलं आहे, तो चिखल जर तुमच्या पत्नीने अंगाला लावला, तर नक्कीच तिचे फोड त्या ठिकाणी संपून जातील, निघून जातील. आणि कारण हा अनुभव मला मला देखील आलेला आहे. रामेश्वर भट्ट भट्ट म्हणतात, म्हणे रामेश्वर त्यांच्या समागमे झाले हे आराम देह माझे. त्यांच्या सहवासामध्ये मी गेलो, त्यांचा समागम, संग मला घडला आणि माझ्याही देहाचा जो काही दाह होत होता, तो मात्र शांत झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही असं करा, की जेणेकरून त्यांच्या अंगावरील पाणी ज्या मातीमध्ये मिसळलेले आहे, ती माती मात्र तुमच्या पत्नीने शरीराला जर लावली, तर नक्की तिचे ते फोड निघून जातील. आणि तसं केलं आणि खरंच परिणाम असा झाला, की ते फोड त्या ठिकाणी विरून गेलेले आहेत. आणि तिच्या देखील अंतःकरणामध्ये श्रद्धाभाव निर्माण झाला, की माझ्याकडून मोठा अपराध घडलेला आहे. मी असं करायला नको होतं. आणि अशा प्रकारची स्थिती मग तिला सुद्धा खजीलपणा वाटू लागला आणि तिने देखील तुकाराम महाराजांचं शिष्यत्व पत्करलं. महाराजांची ख्याती सर्वदूरपर्यंत पसरू लागलेली होती. प्रत्येकाला वाटायचं, की माझ्या घरी महाराजांनी यावं, माझ्या घरी महाराजांनी यावं. अशीच अपेक्षा त्या लोहगावमधल्या असणाऱ्या एका गरीब ब्राह्मण स्त्रीची होती. ती स्त्री अत्यंत गरीब होती. पण तिला वाटत होतं, महाराजांनी माझ्या घरी यावं, 2 घास खावे आणि माझं जीवन उपकृत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एके दिवशी भीतच तिने विचारलं, की "महाराज, माझ्यासारख्या एका गरीब ब्राह्मण स्त्रीच्या घरी तुम्ही जेवण करायला याल का?" तुकाराम महाराज म्हटले, "का नाही येणार? तुम्ही प्रेमाने जीव घालत आहात, तर नक्की मी येणार. मीच येणार नाही तर माझ्या समवेत माझे सगळे सहकारी पण येणार." आणि मग असं म्हटल्यानंतर ती स्त्री म्हटली, "चालेल महाराज, मग मी सगळ्या सामुग्रीची व्यवस्था करते आणि मग तुम्हाला निरोप देते." काही दिवस उलटले. तिने मोलमजुरी करून काही सामुग्री गोळा केली आणि जेवणाची व्यवस्था करायचं ठरलं. महाराजांना निरोप पोहोचला. ते दिवस पावसाळ्याचे होते. रिप रिप पाऊस चालू होता. श्रावण सऱ्या बरसत होत्या. ती म्हातारी ज्या घरामध्ये राहत होती, त्या घरातली असणारी भिंत पाणी पडून थोडी खचली होती. केवळ खचली नव्हती, तर ती एका बाजूला झुकलेली सुद्धा होती. छोटंसं असणारं खोपटं आणि त्यात असणारी ती भिंत आणि ती भिंत देखील आता पडते की काय अशा अवस्थेला आलेली होती. आता करायचं काय? महाराजांना तर जेवण्याकरता बोलवलेलं आहे. भिंत तर खचलेली आहे, एका बाजूला कललेली आहे. जर अशा परिस्थितीमध्ये महाराज घरी जेवण करण्याकरता आले असताना, जर कदाचित ही भिंत खाली पडली, तर किती मोठा अपराध होईल आणि कदाचित याच्यामध्ये काही दुर्घटना देखील घडू शकते. आणि म्हणून काय करावं चिंतातुर झाली ती आजीबाई. आणि महाराज मात्र आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्या आजींच्या घरी आले. चेहऱ्यावरचा भाव पाहिला. आजी कसली चिंता करताय? आजीने बोट दाखवलं भिंतीकडं. भिंत एका बाजूला कलू लागलेली आहे. जर आता ही जर खाली पडली, तर मोठी दुर्घटना घडेल. मी तर मोठ्या प्रेमाने तुम्हाला जेवण्याकरता बोलवलं. आता कसं करावं? महाराजांनी त्या स्त्रीला आश्वासित केलं. "घाबरू नका आईसाहेब, भिंत पडणार नाही. जोपर्यंत आपल्या सगळ्यांचं जेवण होत नाही, तोपर्यंत भिंत पडणार नाही." म्हणजे निर्जीव वस्तूवर देखील संतांची सत्ता असते. सजीवावर देखील असते. आणि म्हणून जेवणं वगैरे झाली, आजीबाईचं जेवण झालं, सगळं साहित्य बाहेर काढलं आणि मग महाराज त्या भिंतीला आज्ञा करतायत. "भिंत आता तू सुखाने पडू शकते." भिंत महाराजांच्या मुखातून शब्द निघाले आणि ती भिंत खाली कोसळली. भिंत पडली. आजीचं घर त्या ठिकाणी नादुरुस्त झालं. आता आजीला राहण्याची मोठी चिंता होती. तुकाराम महाराजांनी ग्रामवासीयांना सांगितलं, "या गरीब असणाऱ्या आजीला राहण्याकरता घर बांधून द्या." आणि मग काय, गावातील लोकांनी सगळ्यांनी एकत्रित वर्गणी वगैरे गोळा करून त्या आजीबाईला राहण्याकरता घर उभं करून दिलं.
म्हणजे आध्यात्मिक साधना करत असताना समाजसेवेचं, समाजाच्या विषयी असणारं जे काही आपलं कर्तव्य आहे, त्याविषयीचं भान देखील आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. म्हणजे समाजाविषयी आपलं काहीतरी देणं आहे आणि समाजकार्य हे देखील आपल्याद्वारा घडलं पाहिजे. अशा पद्धतीने महाराजांनी त्या म्हातारीची असणारी ती अवस्था किंवा ती स्थिती सुधारण्याकरता तिला देखील सहकार्य केलेले. अशा पद्धतीने महाराजांचं कीर्तन ऐकणं एक अद्भुत पर्वणी मानली जायची. आणि महाराजांविषयी ही जी वार्ता जी आहे, ती सर्व दूरपर्यंत पसरल्यामुळे प्रत्येकाला वाटायचं, की आपल्याला सुद्धा जगद्गुरू तुकाराम महाराजांचं दर्शन घडावं, त्यांची सेवा घडावी. हाच विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये आला. अवघं 18-19 वर्षाचं तारुण्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन. तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये साधारण 19 वर्षांचं अंतर असावं, असं ल. रा. पांगारकर यांच्या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे, त्या आधारे सांगतोय. आणि म्हणून महाराज छत्रपती शिवाजी महाराज ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर मावळ्यांना गोळा करायचं आणि आता स्वराज्य उभं करायचं, अशी दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आणि त्या विचाराने झपाटलेले छत्रपती शिवाजी महाराज. पण बालवयातले असणारे शिवबा, पण त्यांना पण जाणीव होती, की आपल्या या प्रांतामध्ये, आपल्या या महाराष्ट्रामध्ये असे एक साधू आहेत, की जे सर्व संघाचा त्याग करून केवळ समाज परिवर्तन व्हावं, समाजाला भक्तीची गोडी लागावी, समाजातील दोष, दुर्गुण समूळ नष्ट व्हावे आणि एक चांगला समाज उभा राहावा याकरता शर्थीचे प्रयत्न करणारे एक अधिकारी महात्मे आहेत आणि त्यांचं नाव आहे वैराग्याचे महामेरू जगद्गुरू तुकाराम महाराज. आणि असे असणारे तुकाराम महाराज, परिस्थिती मात्र त्यांची अत्यंत बेताची आणि हलाखीची आहे. अशा परिस्थितीमध्ये हा महात्मा कुटुंबाची काळजी न करता समाजाकरता आपलं जीवन खर्ची घालतोय. या परिवाराला आधार देणं, सहाय्य करणं हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव या विश्वाच्या पाठीवर जाणते राजे म्हणून भूषवलेले आहेत आणि ही बिरुदावली, ही उपाधी केवळ आणि केवळ फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनाच शोभते. कारण माझ्या शेतकऱ्याच्या गवताच्या पातीलाही धक्का लागता कामा नये, एवढी दक्षता आपल्या मावळ्यांना घ्यायला सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्याचं भलं जाणणारे होते. दीनदुःखितांची जी काही अवस्था आहे, दुःख आहे ते जाणणारे होते. आणि म्हणून माझ्या राज्यामध्ये एक संत महात्मा परिस्थितीने जर नाडलेला असेल, तर त्याच्या परिस्थितीला म्हणजे त्याची परिस्थिती सुधारावी याकरता सहकार्य करणं हे आपलं परमकर्तव्य आहे. मावळ्यांकडे काही नजराणा दिलेला आहे आणि हा नजराणा घेऊन तुम्ही तुकाराम महाराजांच्या देहू गावाला जावा आणि तो त्यांना पेश करा. त्यांना तो बहाल करा. मावळे नजराणा घेऊन देहूमध्ये आलेले महाराज घरात नव्हते. आईसाहेबांनी मात्र आनंदाने तो नजराणा स्वीकारलेला आहे. किती वर्षांनी दागिने पाहिलेले होते. सोन्याचं दर्शन झालेलं होतं. आप्पाजी पंत गुळवे यांची आवडीची असणारी ही आवली माता मोठ्या घरंदाज आणि श्रीमंत कुळातून इकडे आलेली होती. हे कुळ काही मोरेंचं कुळ सुद्धा काही सामान्य नव्हतं. हे सुद्धा गडगंज श्रीमंत आणि म्हणून अनुरूप असा विवाह आवली मातेचा झालेला होता. परंतु काही काळानंतर मात्र महाराजांची अवस्था आणि स्थिती बदलल्यानंतर महाराजांनी सर्व संघ असणारा त्याचा त्याग केला आणि त्यामुळे मोठ्या अडीअडचणी आईसाहेबांना सहन कराव्या लागल्या. आणि अशा स्थितीमध्ये अचानकपणे ही अडचण निवारण्याकरता राजाने नजराणा पाठवलेला आहे. अतिव आनंद झाला. तो नजराणा स्वीकारला. मावळ्यांना महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून महाराजांची वाट पाहत बसून राहिले. महाराज आले. मावळ्यांनी दर्शन घेतलं. सगळा मतितार्थ येण्याचा सांगितला आणि आमच्या राजाने तुम्हाला बरं वाटावं, आनंद वाटावा, तुमची अडचण निवारावी
तुम्हाला सुख वाटावं याकरता हा नजराणा दिलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन, ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज ह्यास. तुमचे राजे उदार आहेत आणि त्यांचा औदार्य आम्हाला कळालेले देखील आहे. तुम्ही कळले ती उदार, साठी परिसाची गार. आणि म्हणून तुमच्या राजाने मला समाधान वाटावं, सुख वाटावं, बरं वाटावं, माझी अडचण दूर व्हावी याकरता हे सहकार्य केलं खरं. मला आनंदच आहे, परंतु खरा माझा आनंद कशात असेल तर म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. कारण ही धन संपत्ती याच्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये तिटकाऱ्याची भावना आहे. आणि जर कदाचित ही मला प्रिय असतं तर मी दुष्काळाच्या स्थितीमध्ये लोकांना सगळं वाटून कफल्लक झालो नसतो. माझ्याकडे संपत्ती कमी नव्हती, मान मारातब कमी नव्हता, समाजामध्ये प्रतिष्ठा होती, जमीन जुमला होता, सावकारकी होती, महाजनकी होती. पण हे सगळं त्यागून भक्तीची वाट मी धरली. म्हणून तुमच्या राजाने जर पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली आणि विठ्ठलाचं दास्यत्व जर त्यांनी स्वीकारलं तर त्याच्यामध्येच मला आनंद आहे. एकादशी सारखं व्रत स्वीकारून वारकऱ्याची दिनचर्या त्यांनी स्वीकारावी याच्यामध्येच मला समाधान आणि आनंद आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी वारकरी व्हावं अशा प्रकारचा मोलाचा सल्ला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मावळ्यांकरवी छत्रपती शिवाजी महाराजांना द्यावा. म्हणजे आपला राजा हा भाविक असावा, श्रद्धाळू असावा, धार्मिक असावा. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा तुकोबारायांनी स्वीकारला नाही. तो साभार परत पाठवला. आणि देवाला बोलताना तुकाराम महाराज म्हणतात, नावडे जे चित्ता तेची होसी पुरविता. जे चित्ताला मला आवडत नाही, माझ्या मनाला जे प्रिय वाटत नाही तेच देण्याचं काम तू करतो देवा. मला माहिती आहे तू कसा आहेस. तर पांडुरंग बहुकुडी म्हणजे तुझं लागली हे खोडी. पांडुरंग बहुकुडी, तुला ही खोड लागलेली की एखादा तुझ्या भक्तीला लागला की त्याला अशा प्रकारचं प्रलोभन देऊन त्याला साधनेपासून भ्रमिष्ट करायचं. म्हणून देवा तुझी ही लीला आहे मला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा तुकोबारायांनी स्वीकारला नाही. ही घटना सांगत असताना सांगणं आणि ऐकणं या दोनही गोष्टी अत्यंत सोप्या. परंतु आपल्याही जीवनामध्ये अशा प्रकारचे काही प्रसंग येऊ शकतो की एखाद्या ठिकाणी कोणी आपल्याला लाच देऊ शकतं. एखाद्या ठिकाणी आपल्याला कोणी पैशाचं आमिष दाखवून आपलं मन आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकतं. पण तुकोबारायांच्या या चरित्राच्या द्वारा आपण हा विचार कायम मनामध्ये दृढ करावा की पैशाच्या अधीन जाऊन आपलं पारमार्थिक अधपतन होत असेल तर तो पैसा देखील काही उपयोगाचा नाही. आणि कोणी आपल्याला पैसे देऊन आपल्याला प्रसन्न करून घेत असेल तर पैशाच्या द्वारा प्राप्त होणारी प्रसन्नता ही वेगळी आहे. ही कायमस्वरूपी टिकणारी नाही. ईश्वर साधना करून आत्मिक मिळणारं जे समाधान आहे ते समाधान मात्र कायमस्वरूपी टिकणारं आणि नित्य वर्धिष्णू आहे. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. क्षणाक्षणाला प्रतिक्षणम वर्धमानम. नारद भक्ती सूत्रामध्ये जसं नारद मुनींनी सांगितलं की ते प्रत्येक क्षणाला वर्धिष्णू होणारं म्हणजे वाढणार आहे. आणि भौतिक असणाऱ्या पदार्थांचा संग्रह करून काही काळ आपल्याला सुखाचा आभास होऊ शकतो, पण ते सुख मात्र चिरकाल आणि कायमस्वरूपी टिकणारं नाही. कायमस्वरूपी टिकणारं सुख जर कुठे असेल तर ते फक्त आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि भगवत चिंतनामध्ये आहे. अन्य कोणत्याही गोष्टीच्या द्वारा मिळणारं सुख नाही का, एरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. म्हणूनच तर तुकाराम महाराज देवाला म्हटले ना, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशी म्हणतो, बाकी सगळं नाश पावणार आहे. शरीर आटे नाही का, ज्ञानोबराय जसं म्हटले की हे शरीर आटणार आहे.
संपत्ती सगळं आटणार आहे, परंतु नाम नाटे ते बरवे. म्हणजे शरीर आटे, संपत्ती आटे, नाम नाटे हे बरवे. म्हणजे नाम मात्र कधीही संपणार नाही, नाश पावणार नाही. म्हणून अविनाशी असणारं ते भगवान परमात्म्याचं नाम, ती नामसाधना याचा अंगीकार शिवाजी महाराजांनी करावा आणि म्हणून अशा प्रकारचा उपदेश मावळ्यांकरवी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पाठवलेला आहे. इथे आम्हाला पुरस्कार मिळावा, इथे आमचा मानसन्मान व्हावा याकरता लोक परोपरीने प्रयत्न करतात आणि या साधू पुरुषाला न मागता आपण नजराणा पाठवला आणि त्या नजराण्याचा स्वीकार त्यांनी केला नाही. परिस्थिती हलाखीची आणि गरिबीची असताना देखील त्या असणाऱ्या संपत्तीचा त्याग केला. म्हणजे खऱ्या अर्थाने तो महात्मा खरा वैराग्यवान आहे. कारण वैराग्याची व्याख्या सांगत असताना विचारसागरमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या अनुकूल भोगाच्या इच्छेच्या त्यागाला काय म्हटलेलं आहे? वैराग्य म्हटलेलं आहे. म्हणजे एखादी वस्तू प्राप्त आहे आणि ती भोगण्याकरता इंद्रियांमध्ये असणारं पाटव्य म्हणा किंवा जी अनुकूलता आहे ती आपल्या ठिकाणी असताना देखील त्या भोगाचा त्याग करणं याला म्हटलेलं आहे वैराग्य. म्हणजे तोंडामध्ये दात आहेत आणि दात असताना देखील सुपारीचा त्याग करणं याला वैराग्य म्हटलेलं आहे. म्हणजे अनुकूलता किंवा आवश्यकता असताना देखील उपलब्ध असणाऱ्या वस्तूचा, पदाचा त्याग करणं हे वैराग्य आहे. तुकाराम महाराजांच्या सांपत्तिक स्थितीचा तेव्हा विचार जर केला, तर तुकोबरायांनीच वर्णन केलेलं की आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती बिके, कुत्री घर राखती. अशा प्रकारची दयनीय स्थिती आमची आहे. हे तुकोबरायांनी सुद्धा मान्य केलं आणि वर्णनही केलेले. मग अशी बेताची परिस्थिती असताना देखील परिस्थिती बेताची आहे आणि उपस्थिती मात्र संपत्तीची आहे. मग त्या प्राप्त असणाऱ्या संपत्तीला आपण स्वीकारलं पाहिजे. पण नाही. कोणातरी द्वारा संपत्तीचा स्वीकार करायचा आणि आयुष्यभर त्याचं मांडलिकत्व धारण करायचं किंवा पाईकत्व धारण करायचं, अंकित व्हायचं. हे महाराजांना कदापि मान्य नव्हतं. आम्ही पाईक आहोत ते केवळ आणि केवळ भगवान पंढरीश परमात्म्याचे. आम्ही दास आहोत त्याचे. आम्हाला काही वाटलं तरी आम्ही मागणी करू त्याच्याकडे. आम्ही इतरांकडे हात पसरणार नाही. हात पसरी जिने दिग्ग त्याचे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने दिग्ग त्याचे. म्हणून हात पसरणं, केविलवाणा चेहरा करून लोकांकडून काहीतरी मागून घेणं, अपेक्षा ठेवणं, स्वाभिमान शून्य जीवन जगणं हे तुकोबारायांना कदापि मान्य नव्हतं. आणि मला असं वाटतं आपण जर त्यांचे अनुयायी आणि पाईक असू, आपण सुद्धा शरणागती पत्करावी ती देवाच्या ठिकाणी किंवा संतांच्या ठिकाणी. अन्य कोणाच्याही ठिकाणी आपण शरण येऊ नये, शरणागती कधी करू नये. छत्रपती शिवाजी महाराज हे अधिकार संपन्न राजे तर होतेच, परंतु जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अधिकार पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचं गुरुत्व ज्यांनी करावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना योग्य सल्ला द्यावा, मार्गदर्शन करावं, नैतिकतेचा सल्ला द्यावा आणि अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की असा कोण हा अवलिया महात्मा आहे की नजराणा दिल्यानंतर देखील त्याचा स्वीकार करत नाही. प्राप्त असणाऱ्या लक्ष्मीला देखील लाथाडतोय. आपण दर्शन घ्यायला हवं. कारण अशा महात्म्यांचं दर्शन घेणं हे आपल्या जीवनातलं परम भाग्य आहे. आपले राजे हे धार्मिक होते, ही बाब लक्षात ठेवा. आपले राजे हे आई तुळजाभवानी मातेचे निस्सीम भक्त होते. आपले राजे आईसाहेब जिजामातेचे निस्सीम भक्त होते. आपले राजे हे प्रजाहितदक्ष होते. असे जर राजे होतील बहु, झालेत बहु, परिस या समहा. कितीतरी होतील किंवा झाले तरी यास, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची सर या जगाच्या पाठीवर कोणत्याच राजाला येणार नाही. असं अलौकिक दिव्य जीवन छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्यांनी विचार केला, कोण हा महात्मा? आपण त्यांचं दर्शन घ्यायला हवं. आणि म्हणून लोहगावला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं.
आणि त्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकण्याकरता आले. गनिमांना बातमी पोहोचलेली होती की तो शिवबा तुकोबांच्या कीर्तनाला जाणार आहे. गनिम टपूनच होते. पूर्वतयारीनिशी होते. महाराज वेषांतर करून त्या ठिकाणी तुकोबारायांचं कीर्तन ऐकण्याकरता गेलेले होते. महाराजांना कल्पना नव्हती की गनिम आपल्या मागावर आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन रंगात आलेले आणि छत्रपती शिवाजी महाराज खाली मांडी घालून कीर्तन ऐकतायत. पहा, राजा खाली बसावा आणि एका वारकऱ्याचं कीर्तन ऐकावं, ही विनम्रता, ही विनयशीलता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळच आपल्याला पाहायला मिळते. कीर्तन चालू आहे. कीर्तनामध्ये समाज मन ढवळून निघालेले, सगळे एकाग्र झालेले आहेत, सर्व विसरलेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये गनिमांनी डाव साधला. जगद्गुरु तुकाराम महाराजांना कळालं की यौवन चालून आलेले आहेत आणि माझ्या राजाला आता ते पकडून नेतील, बंदिस्त करतील. माझा राजा त्यांच्या तावडीमध्ये सापडेल. काय करावं? मग ज्या पद्धतीने ते मेलेलं मूल जिवंत व्हावं याकरता तुकोबारायांनी देवाचा धावा केला होता. आजही माझ्या शिवबाला जीवनदान मिळावं याकरता जगद्गुरु तुकाराम महाराज देवाचा धावा करतात. न देखवे डोळा ऐसा हा आकांत, परपिडे चित्त दुःखी होते. काय तुम्ही येथे नसालसे झाले, आम्ही न देखिले पाहिजे हे. परचक्र कोठे हरिदासांच्या वासे, न देखी जे तद्देशे राहतिया. तुका म्हणे माझी लाजविली सेवा, हीनपणे देवा जिने झाले. भीत नाही आता फुल्या मरणा, दुःख होते जनान देखवे. आमची तो जाती ऐसी परंपरा, का तुम्ही दाताराने नाहीसे. भजनी विक्षेप तेची पैमरण, न वजावा तो क्षण एक वाया. तुका म्हणे नाही आघाताचा वारा, ते स्थळी दातारा ठाव मागे. अमुचित जाती ऐसे परंपरा, का तुम्ही दातारा नेनाईसे. तुकोबारायांनी देवाचा धावा केला. देवा, मी माझ्या मरणाला भीत नाही, पण हे परचक्र जे आलेले हरिदासांच्या मागे कुठे परचक्र लागावं का? आणि म्हणून देवा, माझ्या या शिवबाचं रक्षण कर, माझ्या या राजाचं रक्षण कर, कारण मोठं कर्तृत्व या राजांच्या द्वारा घडणार आहे आणि या स्वराज्याची स्थापना त्यांच्याद्वारा घडणार आहे. देवाचा धावा केला. परिणाम असा झाला, यौवन कीर्तन मंडपामध्ये किंवा त्या कीर्तन चालू होतं त्या जागेवर आले. त्यांनी निरीक्षण केलं तर त्यांना जिकडे तिकडे शिवबाचाच चेहरा दिसू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांचाच चेहरा दिसू लागला. आणि आता कोण आहे खरा शिवबा? कोण आहे शिवाजी? तर शिवाजी महाराज जे खरे होते ते घोड्यावर बसून पळू लागले. परंतु एकच दिशेने शिवाजी महाराज पळत नव्हते, तर सर्व दिशेने घोड्यांवरून शिवाजी महाराजांचे प्रतिरूप पळू लागलेलं आहे. आता नक्की याच्यातला कोण शिवबा हे त्या यवनांना, त्या जुलमी राजवट करणाऱ्या त्या असणाऱ्या लोकांना कळेना. आणि ते यवन शिवाजी महाराजांना पकडण्याकरता त्यांच्या मागे धावू लागले. सर्व दिशेने धावू लागले. पण खरे कोण हे काही कळेना. शेवटी भगवंतानेच ते रूप घेतलेलं होतं आणि त्या असणाऱ्या यवनांना काट्याच्या वनामध्ये अडकवलं आणि सुखरूपपणे शिवाजी महाराजांना त्या प्रसंगातून, बिकट प्रसंगातून बाहेर काढलं. आता अशा प्रकारची स्थिती घडली. जगद्गुरु तुकाराम महाराजांमुळे खऱ्या अर्थाने आपल्याला जीवदान मिळालं. महाराज जंगलामध्ये थांबले होते. आता सैनिकांना म्हणायला लागले की तुम्ही निघून जावा, मला राज्य कारभार करायचा नाही, मला सुद्धा आत्मउद्धार करायचा आहे, मला सुद्धा या ध्रुवासारखं जंगलामध्ये बसून नामचिंतन करायचं आहे आणि देव प्राप्त करायचं आहे. कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांची वचनं ऐकल्यामुळे
छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वैराग्याचा लवलेश लागलेला होता. ही बातमी राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना कळाली. त्यांनी विचार केला, की जर माझा मुलगा असा कफलक म्हणजे वल्कल धारण करून किंवा संन्यासी बैरागी होऊन सर्व संघाचा त्याग करून अरण्य सेवन करू लागला, तर त्याचा एकट्याचा उद्धार होईल. आणि या समाजाचं काय? या दीनदुःखी असणाऱ्या माझ्या शेतकऱ्याचं काय? अ, अत्याचार, अनाचार याचा बिमोड कोण करणार? आणि या पातशाह्यांना पळवून कोण लावणार? आणि म्हणून स्वराज्याचं स्वप्न साकार करण्याकरता माझ्या शिवबाने पुन्हा राज्यकारभार केला पाहिजे, मावळे गोळा केले पाहिजेत, राजनीती आखली पाहिजे, एक-एक गड किल्ला सर केला पाहिजे. आता काय करावं? मग राजमाता आऊसाहेब, जिजामाता ह्या तुकोबारायांच्या भेटीला आल्या. घडलेला वृत्तांत सांगितला, की शिवबा तुमचं कीर्तन ऐकून त्याला देखील वैराग्य झाले आणि तोही वनामध्ये जाऊन बसलेला आहे. तुकाराम महाराज म्हटले, "आईसाहेब घाबरू नका. मी राजांना योग्य सल्ला देतो." आणि मग तिथे धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम किंवा जयाशिरी कारभार बुद्धी सारथयाची वर्ते तैसे वर्ते जन. अरे राजा तू राजा आहे. तुझं कर्तव्य काय आहे? राज्यकारभार. मग पायकीचे अभंग तयार झाले. आणि त्या पायकीच्या अभंगांमधून जगद्गुरू तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना खूप छान पद्धतीने असा उपदेश केलेला आहे. ते अभंग आपण नक्की वाचावेत. त्याच्यामध्ये फार सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होण्यायोग्य झाले. कारण काय असेल, तर जगद्गुरू तुकाराम महाराजांसारखे एक अधिकार संपन्न गुरु छत्रपती शिवाजी महाराजांना लाभले. आणि म्हणून इतिहास अभ्यासकांमध्ये वादप्रवाद आहेत. पण तत्कालीन असणारे समर्थ रामदास स्वामी देखील काही कमी नव्हते. त्यांनी देखील शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं असावं, अशा प्रकारचं वर्णन इतिहास संशोधकांनी केलेलं आहे. काहींना ते मान्य आहे किंवा काहींना मान्य नाहीये. परंतु या महाराष्ट्रामध्ये जे संत महात्मे झाले, अधिकारी झाले, सत्पुरुष झाले, यांच्याबद्दल मात्र आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आदरभाव असला पाहिजे. समर्थांचे श्लोक मानवी जीवनाला, मानवी मनाला एक चांगली दिशा देणारे आहेत. दासबोधासारख्या ग्रंथाचं चिंतन जर आपण केलं तर त्याही वाङ्मयातून आपल्याला मार्गदर्शन मिळेल. म्हणून जी काही वाङ्मय रचना असेल ती सकल संतांची असेल, महात्म्यांची असेल, ती आपल्याकरता नक्कीच ग्राह्य आपण धरली पाहिजे. त्यातून काय आहे, तर मानवी जीवन उत्क्रांत होण्याकरता जे काही मौलिक विचारधन आहे, तेच विचारधन सकल संतांनी, महात्म्यांनी, सत्पुरुषांनी, साधूंनी दिलेलं आहे आणि ते आपण कधीही स्वीकार त्याचा केला पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु झाले आणि त्यांनी योग्य प्रकारचं राजनीतीचं असेल, नैतिकतेचं असेल, समाज व्यवस्थेचं असेल, हे नाना प्रकारे स्वकर्तव्याचं मार्गदर्शन केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा नव्या जोमाने आपल्या असणाऱ्या वीर योद्धा मावळ्यांना गोळा करून स्वराज्याचं स्वप्न साकार करण्याकरता मार्गस्थ झाले. अशा पद्धतीने राजे सुद्धा जगद्गुरू तुकाराम महाराजांना मानत होते. अनेक प्रकारचे प्रसंग आहेत. एके दिवशी देहूगावामध्ये कीर्तन चालू होतं. मशालजी झोपून गेले. मशाली विझल्या. तुकाराम महाराजांच्या अंगातून सूर्यासारखा प्रकाश बाहेर पडावा आणि सगळं मंदिर लख्ख तेजाळून जावं अशा प्रकारची स्थिती. ही वार्ता जेव्हा चिंतामण देवांना कळाली, तेव्हा चिंतामण देव म्हणायला लागले, की "महाराज तुम्ही आहात तरी कोण? तुम्ही कोण आहात?" तर तुकोबराय म्हटले, "अणुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा, गिळूनी सांडिले कलेवर, भवभ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता गिळूनी सांडिले कलेवर, भवभ्रमाचा आकार मी आहे, पण कसा आहे? तुका म्हणे नवे दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा, सूर्याची आपरी, तुका लोकी क्रीडा करी." अशा प्रकारे आपलं वरकरणी दिसताना जरी जीवन दिसताना सामान्य दिसत असलं, तरी देखील तुझं मज नाही भेद, केला सहज विनोद, नाही का? तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आईते केले नवो. अशा प्रकारे आपलं जे काही जीवन आहे, ते कसं अद्भुत आहे, हे देखील महाराजांनी अभंगांमध्ये सांगितलंच. पण या आधीचा एक प्रसंग
महाराज जेव्हा आळंदीला ज्ञानोबरायांच्या दर्शनाला गेले, ज्ञानोबरायांवर जगद्गुरु तुकाराम महाराजांची खूप निस्सीम श्रद्धा. आपण अभंगही वाचले असतील, की जेव्हा एक धरणेकरी ज्ञानोबरायांनी तिकडे पाठवला देहूला, बीड परगण्याचा असणारा तो ब्राह्मण, आणि त्याची इच्छा होती की मला ज्ञान मिळावं आणि मला संपत्ती मिळावी. वय झालेलं होतं. तुकाराम महाराजांनी काय केलं, की त्या धरणेकऱ्याला उपदेश करत असताना 11 अभंग त्याला लिहून दिले. परंतु त्याने त्याचा अव्हेर केला, त्याग केला आणि एक नारळ दिलेला होता. कोणीतरी अहमदाबादचा एक असणारा सावकार, त्याची मनातली इच्छा पूर्ण झालेली आणि त्यांनी त्या नारळामध्ये जड जवारीत घालून तो नारळ ज्ञानोबरायांना समर्पित केलेला. ज्ञानोबरायांनी त्याला सुद्धा सांगितलं, की हा नारळ तुकोबारायांना नेऊन दे. तो नारळ आणि ते असणारे अभंग, त्या अभंगाचा आणि नारळाचा त्याग त्या बीड परगण्याच्या असणाऱ्या त्या ब्राह्मणाने केला, देशपांडे ब्राह्मण. आणि मग तुकोबारायांनी लोहगावचे असणारे कोंडोपंत लोहकरे यांना तो दिला नारळ आणि ते अभंग. परिणाम असा की तुकोबारायांच्या सल्लागार मंडळापैकी कोंडोपंतांना देखील पौराहित्य करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी मिळाली. म्हणजे तुकोबांच्या आशीर्वादाने त्यांचं सुद्धा कल्याण झालं. इकडे अनुभव तुकोबारायांना असा आलेला की पक्षी तुकोबारायांच्या चाहूल लागले आणि उडून गेले. तेव्हा तुकोबारायांनी देवाची त्या ठिकाणी विनंती करत असताना, धावा करत असताना म्हटलेलं, अवघी भूते साम्य आली, देखिले म्या काही होती, विश्वास तो मग खरा, पांडुरंग कृपेचा. देवा, माझ्या अस्तित्वाची चाहूल लागली, तर पशुपक्षी उडून जातात, म्हणजे त्यांना भीती आहे माझ्यापासून. अजूनही माझ्या अंतःकरणातले विकार समूळ नष्ट झालेले नाही. माझी दृष्टी सम झालेली नाही. म्हणून अवघी भूते साम्य अवस्थेला कधी येतील, अशा प्रकारची स्थिती माझ्या जीवनामध्ये तू निर्माण करून दे. परिणाम असा, जे पशुपक्षी तुकोबारायांची चाहूल लागल्यानंतर उडून जात होते, तेच पक्षी महाराजांच्या अंगखांद्यावर खेळायला लागले. ही सुद्धा वार्ता चिंतामण देवांपर्यंत पोहोचली. आणि मग चिंतामण देव तुकोबारायांच्या भेटीला जेव्हा आले, तेव्हा त्यांनी सहज विचारलं, की "महाराज, तुम्ही नक्की आहात तरी कोण?" तर महिपती बाबांनी वर्णन केले, की शेजारी पडलेला एक विळा होता. तो विळा घेतला आणि तुकोबारायांनी आपली मांडी फाडली. तर मांडीच्या आतमध्ये मांस, रक्त, रुधिर, हाडं काही नव्हतं. मग होता तो फक्त आणि फक्त कापूस. अशा प्रकारचा दिव्य देह जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे, याची प्रचिती चिंतामण देवांना आली. म्हणजे महाराजांचं जीवन जरी दिसताना वरकरणी आपल्याला सामान्य पद्धतीचं दिसत असलं, तरी महाराजांचं जीवन हे अलौकिक आणि दिव्य होतं. ही जी काही आहे ती सगळी महाराजांनी केलेली लीला होती. आणि आता आपलं जे कर्तव्य आहे, आपलं जे कार्य आहे, जे उद्दिष्ट आहे, अभंग निर्मिती, ते कार्य आपलं आता संपलेलं आहे. आणि जवळपास आपण आपलं सगळं कार्य संपवून आता आपल्याला आपल्या मूळ स्थळाला, म्हणजे मूळ ठिकाणावर जायचं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये भगवत भेटीची उत्कंठा निर्माण झाली आणि आता आपण वैकुंठाला जावं, अशा प्रकारची ओढ महाराजांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. देव कधी न्यायला येतील, अशा प्रकारची स्थिती अंतःकरणामध्ये निर्माण होत असताना तुकाराम महाराज गरुडाला प्रार्थना करतात. गरुडाचे पायी ठे वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी मदतीना ते उद्धरी. गरुडाची प्रार्थना करतात, गरुड ऐकत नाही. शेषनारायणाची प्रार्थना करतात, शेषनारायणही प्रतिसाद देत नाही. लक्ष्मी मातेला प्रार्थना करतात, की आई साहेब तुम्ही तरी ऐका. पण लक्ष्मी मातेकडून देखील काही प्रतिसाद मिळत नाही. शेवटी आता काय करावं? मग सनकादिक असणाऱ्या संतांना प्रार्थना केली जाते. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पान. मला लवकर मूळ पाठवा, मला भेटण्याकरता या. तुमचा एक भक्त डोळ्यामध्ये प्राण आणून तुमची वाट पाहतोय. का? कारण आता दिसू नये जना, ऐसे करा नारायणा, नारायणा आता जना दिसू नये ऐसे करा. म्हणून मला यायचंय. आणि मग महाराजांच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारची देवभेटीची ओढ निर्माण झाली. आणि मग एके दिवशी संतांकडून निरोप आला, आपुल्या माहेरा जाईन मी
आता आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला निरोपया संता हाती आला सुख दुःख माझे आई केले काय आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संता हाती आला. अशा प्रकारे तुकाराम महाराज अत्यानंद झालेला आहे की आता आपल्याला माहेरा जायचे कारण संतांनी निरोप पाठवलेला आहे. माझा भगवंत येणार आहे, भगवंत आलेला आहे. आणि मग काय, भगवान परमात्मा देऊमध्ये आले खरे, आल्यानंतर पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार खूप मोडके जर्जर. भगवान परमात्मा पाहुणा म्हणून तर घरी आलेला आहे, पण आता त्याचा पाहुणचार करावा तरी कसा, कारण माझी परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. दरदरीत पाण्या माझी रांधी कण्या घरी मोडकी आवाजा वरी वाकळांच्या शेजा मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, मी अत्यंत दुर्बळ आहे. कशा पद्धतीने मी आता भगवान परमात्म्याची सेवा करावी, पाहुणचार करावा. पण आईसाहेबांनी ज्या कण्या बनवलेल्या होत्या ना, आमचे गुरुवरी शांतीब्रह्म कुरेकर बाबा कायम एक उदाहरण सांगतात. कण्याचे प्रकार 3: श्रीकण्या, जय कण्या आणि जय जय कण्या. श्रीकण्या म्हणजे पात्रावर टाकल्या की एकाच जागी थांबतात. जय जय कण्या म्हणजे पात्रावर टाकल्या की पात्रभर पसरतात. आणि जय जय कण्या म्हणजे पात्रावर टाकल्या की वाढणाऱ्याच्या पुढे पळतात, म्हणजे इतकं पाणी त्याच्यामध्ये असतं. बाबा फार हसून हे सगळं सांगत असतात. तर तुकाराम महाराजांच्या घरी अशा प्रकारच्या जय जय कण्या होत्या, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त पाणी, कण्या नव्हत्याच. आणि अशा कण्या खाण्याकरता भगवान परमात्मा चतुर्भुज झालेले होते, कारण त्या कण्या 2 हातांनी खाणं शक्य नव्हतं. आणि म्हणून भगवंताने पाहुणचार वगैरे घेतला आणि तुकाराम महाराजांना म्हटले, आता तुम्ही खूप उत्कंठेने माझी वाट पाहत होते आणि मी मात्र तुम्हाला आता भेटण्याकरता आलेलो आहे. चला मग जाऊया. तुकाराम महाराज म्हटले, नाही, आता दशमी आहे, एकादशी होईल, पुढे होळी आहे, होळीची पोळी खाऊ आणि मग जाऊ. असं म्हटल्यानंतर भगवंत थांबले आणि थांबल्यानंतर होळीची पोळी झाली आणि तुकाराम महाराज आपल्या असणाऱ्या सहकाऱ्यांना, सगळ्या वारकरी मंडळींना सांगायला लागले की माझा भगवान परमात्मा मला नेण्याकरता आलेला आहे. पैल आले हरी शंख चक्र शोभे करी गरुड येतो फडतकारे नाभी नाभी म्हणे त्वरे मुगट कुंडलाच्या दीप्ती तेजे लोभला गवसती मेघ श्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजिरी चतुर्भुज वैजयंती गळा माळ हे रोळती पितांबर झळकी कैसा उजळल्या दाही दिशा तुका झाल्यासे संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ. वैकुंठ माझ्या घरी आलेला आहे आणि आता ते मला नेण्याकरता आलेले आहे. तुम्हाला यायचंय का? तर लोक म्हणायला लागले, महाराज आलो असतो, पण आता आमची कामं आहेत. लोकांना असं वाटलं की तुकोबराय त्या भक्तीच्या आणि आविर्भावामध्येच बोलू लागलेले आहेत आणि खरोखरच देव आलेत अशा प्रकारचा भाव लोकांना मात्र कळालेला नव्हता. लोकांना वाटलं तुकाराम महाराज जे बोलतायत ते अगदी त्या भक्तीमध्ये न्हाऊन गेल्यामुळे तशा आविर्भावामध्ये महाराज बोलू लागलेले आहेत. परंतु तुकाराम महाराज म्हणतात की खरंच देव मला नेण्याकरता आलेला आहे. तुम्ही येणार आहात का? तर लोक म्हटले, आताच्या वेळेला तुम्ही जावा आणि नंतरच्या खेपेला मात्र आम्ही तुमच्या बरोबर येऊ. मग लोक म्हणायला लागले, आता तुम्ही वैकुंठाला चाललेला आहात, मग आम्हाला काही आशीर्वचन? तुकाराम महाराज म्हटले, कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद. जसं कर्म तुम्ही कराल त्या पद्धतीने भगवान परमात्मा तुमचं भलं करेल. आणि म्हणून कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद. सकळही तुम्ही माझी सकळही माझी बोळवण करा परतोनी घरा जावे तुम्ही. कारण आता मी निघालेलो आहे माझ्या प्राणेश्वराबरोबर. माझा भगवान परमात्मा मला नेण्याकरता आलेला आहे. बोलिले ते आता पाळावे वचन ऐसे पुण्य कोण माझे गाठी. जातो आता आज्ञा घेऊन या स्वामी काळक्षेप आम्ही करू कुठे. अशा पद्धतीने तुकाराम महाराज सर्व असणाऱ्या समाजाचा निरोप
घेणार. तत्पूर्वी फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडविन या अभंगावर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शेवटचं निरूपण केलं असावं असं अभ्यासकांचं मत आहे. आणि समोर सर्व समाज बसलेला आहे. तुकोबर आहे त्यांना म्हणतात, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा तीर्थ भ्रामकासी आणीन आळस कडू स्वर्गवास करीन भोग सांडवीन तपोनिधाभिमान यज्ञ आणि दान लाजवीन भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा धन्य म्हणवीन येहलोकी लोका भाग्याम्ही तुका देखीला ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. तर मी काय करेन, घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, ब्रह्मज्ञानी पुरुषाला सुद्धा त्या भक्तीच्या द्वारा लाळ गोठवण्याकरता प्रवृत्त करेल, मुक्ताला सुद्धा आत्मस्थिती सांडवायला लावेल. कारण या कीर्तन साधनेने काय होतं, काया ब्रह्मीभूत होते आणि देव सुद्धा ऋणी होऊन जातो. तीर्थभ्रामकांना आळस आणीन, त्यांना स्वर्गवासाविषयी उबग निर्माण करेल. तप तप करणाऱ्यांना तपाचा अभिमान सांडवायला लागेल. यज्ञ आणि दान करणाऱ्यांना यज्ञ दानाचा जो अभिमान आहे तोही सांडवायला लावेल. भक्ती आणि या भक्तीच्या द्वारा जो काही पुरुषार्थ आहे तो मी साध्य करेल आणि ब्रह्माचा जो निज ठेवा आहे तो अर्थ मी समाजाला सांगून देईल आणि भक्तीचं महात्म्य प्रतिपादन करेल, सगळ्यांना भक्ती मार्गाला लावेल. आणि जेव्हा मी नसेल तेव्हा लोक म्हणतील की आम्ही किती भाग्यवंत होतो, आम्ही किती भाग्यवान होतो की आम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांना डोळ्यांनी पाहिलं, आम्ही त्यांचं कीर्तन ऐकलं, त्यांचा सहवास आम्हाला घडला. म्हणजे माझ्या पश्चात मला पाहिलं म्हणून गौरव वाटणारी आणि स्वतःला भाग्यवान समजणारी अशी लोक, असं लोकांना म्हणण्यास मी भाग पाडेल. धन्य म्हणवीन येहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखीला. आणि म्हणून आता खूप वेळ झालेला आहे, भगवान परमात्मा आलेले आहेत आणि मला आता निघायचं आहे. म्हणून तुकाराम महाराज सर्वांचा निरोप घेत असताना, सकाळी माझी बोळवण करा परतुनी घरा जावे तुम्ही कर्मधर्मी तुम्हा असावे कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, कृपा सुद्यावी. सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला. कोडी सहित झाला गुप्त तू का, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. अशा पद्धतीने महाराजांनी सर्वांची प्रार्थना केलेली, सर्वांचा निरोप घेतलाय. आई साहेबांना सुद्धा विचारलं, परंतु आई साहेबांना सुद्धा असं वाटलं की तुकाराम महाराज त्या भक्तीच्या आविर्भावामध्ये बोलतायत. महाराजांना घेऊन
भगवान परमात्मा फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दुपारच्या वेळेला नांदुरकीच्या झाडाजवळ कीर्तन करत असताना असं म्हटलेले की तुकाराम महाराज त्याच ठिकाणी गुप्त झाले. भगवान परमात्म्याने नेण्याकरता विमान आणले. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊनी निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जया पूजिले आदरे पांडुरंगी, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी ती दिव्य लोकासी नेली. रामेश्वर भट्ट म्हणतात, मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर कोणी सांगाना. आतापर्यंत अनेक कवी झाले, परंतु कोणीही आपलं कलेवर नेऊ शकलं नाही. आणि जेव्हा आपले बंधू वैकुंठाला गेले हे कळालं, तेव्हा मात्र कान्होबरायांचा जो काही आक्रोश आहे, जे काही दुःख आहे, त्या दुःखाचं वर्णन कान्होबराय करतायत की धिंद धिंद तुझ्या करीन चिंधड्या, देवा मी तुझ्या चिंधड्या करेल, माझ्या भावाला तू आणून दे. आवली मातेचा आक्रोश, नाही का, ऐसे काय वेड्या जाणीतले, धिंद धिंद तुझ्या करीन चिंधड्या, ऐसे काय वेड्या जाणीतले, केली तरी बरे मज भेटी भावाचं, नाही तरी नास आरंभिला, देवा तू जर माझं हे नाही ऐकलं तर मी तुझा नाश करेल. अशा पद्धतीने देवाला सुद्धा बोल लावतायत आणि माझ्या भावाला तू आणून दे, अशा प्रकारची विनवणी कान्होबराय करतायत. आवली मातेचं दुःख तर अनिवार्य आहे, सांगण्यासारखं नाही. इकडे येलवाडीमध्ये असणारी भागीरथी बाई, त्या सुद्धा धावा करतायत, भागीरथी करी धावा, बाबा गेले कवण्या गावा, भागीरथी करी धावा. आणि वारकऱ्यांना सुद्धा दुःख झालेले की महाराजांचे वचन आपल्याला कळाली नाही, महाराजांच्या अंतकरणातला भाव आपल्याला समजला नाही. महाराज आपल्या सगळ्यांना म्हणत होते चला मी वैकुंठाला चाललो, परंतु आपल्याला वाटलं ते भक्तीच्या आविर्भावामध्ये बोलतायत, आपल्याला ती बोलण्यामागची भूमिका कळाली नाही. आणि अशा पद्धतीने फाल्गुन वद्य द्वितीयेला आयुष्य 42 वर्षाचं, परंतु अद्भुत अशी क्रांती महाराजांनी केली आणि आपल्याकरता अभंग वगैरे देऊन महाराज जिथून आलो होतो आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, त्याच वैकुंठ धामाला महाराज आपल्या प्राणप्रिय असणाऱ्या भगवंताबरोबर निघून गेलेले आहेत. आणि अशा पद्धतीने महाराजांचं सदेह वैकुंठ गमन झालेलं आहे. आणि त्या सदेह वैकुंठ गमनाला आत्ताच 375 वर्ष होऊन गेले. आणि या निमित्ताने आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही तत्वचिंतन श्रवण करत आहात, गीता ग्रंथांचं अध्ययन करत आहात, आपली आध्यात्मिक अभिरुची भागवत असताना या माध्यमातून आपण अत्यंत छान पद्धतीने या प्लॅटफॉर्मचा चांगला उपयोग आपण करत आहात. अनेक असणारी भाविक भक्त मंडळी, अभ्यासू मंडळी, जिज्ञासू मंडळी, आपण सर्व मंडळी संत वाङ्मयाचं सखोल चिंतन करत आहात, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अनेक मी पाहिलं की निवृत्त मंडळी या ठिकाणी या सेवेमध्ये प्रवृत्त झालेली आहेत. खरं तर निवृत्तीनंतर अशाच पद्धतीने आपण ईश्वर चिंतनामध्ये अधिक वेळ घालवला पाहिजे. आणि या माध्यमातून हे चिंतन करत असताना आपल्या जीवनातले जे काही वर्तमान काळामध्ये आपण ज्याला म्हणतो चिंताग्रस्तता आहे, ज्याला आपण टेन्शन म्हणतो, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, अशा स्थितीमध्ये समाज कुठेतरी वाम मार्गाला जाताना दिसतोय. परंतु या समाजाला सन्मार्गाला आणण्याकरता संतांनी जे काही अध्यात्माचे मार्ग दाखवलेले, त्या मार्गाचं अनुसरण आपण करत आहात, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अवघ्या 5 दिवसामध्ये माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी तोडक्या-मोडक्या पद्धतीने तुकोबराय सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. महाराजांचं जीवन अत्यंत विशाल आणि व्यापक आहे. तुकोबरायच म्हणतात, "अनुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा." आता आकाशापेक्षा व्यापक जीवन जर असेल, तर त्याला आपण कशा कवेमध्ये घेऊ शकतो, गवसणी घालू शकतो. म्हणून जसं आपल्या दृष्टीने आपल्याला जितकं आकलन त्या ठिकाणी करता आलं, तितकं करण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण केलेला आहे.
अजूनही माझ्या अंतःकरणातली भावना आहे की महाराज जाणण्याचा प्रयत्न करायचा. तो गाथेच्या द्वारा असेल, त्यांच्या अभंगांच्या द्वारा आणि अधिकाधिक महाराज जाणत असताना महाराजांना प्रिय असणारं जे काही जीवन आहे, ते जीवन आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा. संत, साधू, महात्मे, गुरु, गुरुजन मंडळी आणि भगवान परमात्मा यांच्या संतुष्टीकरता जी परमार्थाची साधना आपल्याद्वारा घडायला हवी, अशा प्रकारची अनुरूप साधना आपल्या द्वारा घडावी आणि संत देव आणि गुरुदेव यांची प्रसन्नता आपल्याला प्राप्त व्हावी आणि या जीवनाच्या शेवटी मृत्यूपूर्वी तरी कधीतरी भगवान परमात्म्याने आपल्याला सगुण रूपामध्ये दर्शन द्यावं, त्याची भेट आपल्याला व्हावी, त्याचा साक्षात्कार आपल्याला व्हावा, संतांचा सहवास आपल्याला घडावा. आपली आध्यात्मिक उन्नती होण्याकरता ज्या अनुरूप गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपल्या जीवनामध्ये घडाव्या. निर्माण होणारी बाधा निघून जावी, येणारे अडथळे संपून जावे आणि आपलं पारमार्थिक असणारं जीवन निकोप आणि निरोगी घडावं. या अनुषंगाने माझा प्रयत्न चालू असतो, की माझं जीवन अशा पद्धतीने घडावं आणि त्याच करता या पारमार्थिक असणाऱ्या मार्गाचा अवलंब माझ्या जीवनामध्ये मी केलेला आहे. खरं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांची चरित्रकथा मुक्त पद्धतीने व्यासपीठावर समोर श्रोते विराजमान आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर ती कथा केली गेली, तर मग त्याच्यामध्ये निर्माण होणारी वातावरण निर्मिती, निर्माण होणारे भाव आणि त्यातून जे काही व्यक्त होत असतं, ते काही वेगळ्या प्रकारचं आहे. आणि इथे आपण या ऑनलाईन माध्यमातून मी पूर्ण कथा डोळे बंद करून या ठिकाणी सांगतोय. मी असा भाव धरतो, की माझ्यासमोर तुम्ही सगळे बसलेले आहात आणि समोर उपस्थित असताना मी तुमच्या समोर बसून हे सगळं बोलत आहे. तर अजूनही जर व्यापक पद्धतीने व्यासपीठ असेल, तर त्या ठिकाणी बोलण्याकरता अजूनही खूप चांगल्या पद्धतीचा आनंद मिळतो. आपणही या ठिकाणी मला या 5 दिवसामध्ये चांगला चिंतन करण्याचा आनंद दिलेला आहे. त्याबद्दल अजिबात दुमत नाही. आपण आपला अमूल्य वेळ खर्चून या ठिकाणी या वेदव्यास प्रतिष्ठान, सद्गुरू वेदव्यास प्रतिष्ठानच्या अंतर्गत समापन्न होणारा हा जो काही उपक्रम आहे, अत्यंत स्तुत्य, याच्याबद्दल मी शब्दाने देखील वर्णन करू शकत नाही. हा अत्यंत छान उपक्रम या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब महाराज खरमाळे यांच्याद्वारा संपन्न होतोय. पुढेही अभ्यासक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत आपल्याला काही करता येईल का? अशा प्रकारचा मानस आदरणीय महाराजांचा आहे आणि त्यांनी हा जो काही यज्ञ उभा केलेला आहे, त्या यज्ञामध्ये काही 5 दिवसांची आहुती टाकण्याचं भाग्य मला लाभलं आणि पुढील काळामध्ये देखील संप्रदायाच्या वृद्धीकरता जे काही कार्य ते हाती घेतील, नक्कीच त्या कार्यामध्ये एक सामान्य साधक या नात्याने मी उपस्थित राहीन आणि माझी जी काही सेवा किंवा माझे जे काही श्रम मला देता येतील, तेवढे देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल. महाराजांनी मला या ठिकाणी आज्ञा केली आणि त्यांच्या आज्ञेचं पालन म्हणून तोडक्या-मोडक्या भाषेमध्ये काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. खरं तर आजचा जो सदेह वैकुंठ गमनाचा प्रसंग आहे, तो अत्यंत विस्तारपूर्वक आणि खूप लांबलचक या पद्धतीने सांगता येऊ शकतो. परंतु आपण सर्वच प्रसंग अगदी त्रोटक पद्धतीने या ठिकाणी सांगितलेले आहेत. पुन्हा कधी एखादं व्यासपीठ उपलब्ध झालं, तर तिथे विस्ताराने आपण चिंतन करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. आज या निमित्ताने आपण जी मंडळी श्रवण करत आहात, काही चुकलं असेल तर ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष, जे काही योग्य ते सर्व गुरुदेव आणि संप्रदायातील असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या मुखारविंदातून जे काही श्रवण केलेलं आहे, तेच उच्चिष्ट मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चूक-भूल देणे-घेणे, उरले ते हरी तुम्हा समर्पण. अं, या ठिकाणी आजची सेवा समर्पित करत असताना आजच्या सेवेला या ठिकाणी विराम देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनवितासे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सबदेव संतन की जय रामकृष्ण
आता विश्वात्मके आता विश्वात्मके देवे देवे येणे येणे वाग्यज्ञे वाग्यज्ञे तोचावे तोतावे दोषोणी मज द्यावे कसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रथी वाढू भूता परस्परे पडू मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो तिलाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तुया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवावे जी एत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय सब संतन की जय गोपाल कृष्ण भगवान की जय रामकृष्ण हरी महाराज